घुंगरून जेव्हा मी बांधायला लागतो, तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं, की मी परमेश्वराकडे पोहोचलोय. त्या काळात तर मला म्हणजे लिटरली नाच्या म्हणून माझं हे पेट नेम होतं. माझ्या वडिलांना माझा डान्स आवडायचा नाही. कारण पाटील घराण्यातलं असताना क्लासिकल आणि लावणी करणं जरा कठीण होतं. इस अंजुमन में आपको आना है बार-बार, दीवार उधर को गौर से म्हणजे तेच आहे ना, की ये इस अंजुमन में जब आओगे तो ये दीवार को पहचान के रखो, क्योंकि आपको वापस यही आना है. त्याच्या डान्सवर आपण सगळेच आहोत खूप फिदा. आशिष पाटील इज हिअर विथ अस आणि आज मी त्याला त्याच्याच कलांगण या स्टुडिओमध्ये गाठलेला आहे. सो आशिष खूप स्वागत आहे. थँक्यू. 2025च्या फेब्रुवारीत का होईना पण तू भेटलाय. येस. सो नाव आहे अजून की माझं वर्ष आता छान नाही नाही, उलट माझं वर्ष छान जाईल आणि मला खूप आनंद आहे की तू स्टुडिओत आली, कारण की युजली आपण बाहेर भेटतो. कलांगणमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरंच मी म्हणेन की आज सगळंच सुंदर आहे. येस. आणि तुझा कलांगण हा स्टुडिओही तितकाच छान आहे आणि Thank you. आपण गोष्टही सुंदरीच करणार आहोत. सुंदरी हा शो येणार आहे, तर त्याबद्दल आता तूच सांग पहिल्यांदा की काय काय खास असणार आहे. सुंदरी अदाताल शृंगार आणि द हिस्ट्री ऑफ लावणी या कार्यक्रमामध्ये तुम्हाला जे बघायला मिळणार आहे ते रेग्युलर लावणी शो नसणार आहे. ही कथा असणार आहे त्या लावण्यवतीची, तिच्याशी निगडीत असलेल्या तिच्या आईशी. मग तिची आई कोण आहे हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम बघावाच लागेल. पण तसं म्हणतात ना, की प्रत्येक कलेला कुठून तरी उगम होत असतो. तो उगम कसा झाला, तो का झाला, किंवा ते एकमेकांशी कसे जुळलेले आहेत, हे कुठेतरी मला वाटतं फायनली ह्या शो मध्ये मला मांडता आलंय. आणि नुसता हा डान्स शो नसून हे एक नृत्य नाटिकासारखं आम्ही, म्हणजे संगीत नाटक जसं असतं बेसिकली, त्या हिशोबाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. नाट्यमय बस बस, म्हणजे ज्याच्यामध्ये कविता आहे पण नाट्यमय पद्धतीत आहे, डायलॉग्स आहे नाट्यमय पद्धतीत आहे, आणि सगळंच एकंदरीत मला वाटतं ते जुळून आलेलं आहे. आणि खूप वर्षांपासून मी हा प्लॅन करत होतो. ऑफकोर्स प्रामुख्याने नाव सुचलं मला तेव्हा 2023ला जेव्हा मी हे गाणं केलं होतं अवधूत गुप्तेंबरोबर, जेव्हा मी परीक्षक होतो, तेव्हा या गाण्यात सुद्धा मी तोच कॉन्सेप्ट ठेवला होता दादाला सांगून, की मला लावणी आणि कथ्थकचे कॉम्बिनेशन, मला काहीतरी गाणं पाहिजे. आणि तेव्हा त्याच्यातून मग ते जास्त फर्म झालं की येस, आपल्या शोचं नाव सुंदरी असलंच पाहिजे. वा, नाही खरंच हे कॉम्बिनेशन तर कमालच Yes. आहे. त्यामुळे तू काय काय रंग भरणार आहेस याची उत्सुकता खूप असणार आहे. आणि ऑफकोर्स द लावणी किंग इज हिअर. पण आशिष, मला खरंच खूप नेहमीच तू भेटलास की खूप कौतुक वाटतं तुझ्या एकंदरच प्रवासाचं. पण एक काळ जेव्हा असा होता, आज तुझ्या लावणीवर एक तुझा मोठा फॅन क्लब आहे, सगळे आम्ही फिदा आहोत, वेळ लागतो तुला पाहिल्यावर. पण एक काळ होता जेव्हा लावणी पुरुष करणं हे ऍक्सेप्टच नव्हतं समाजाला, आणि तू ते सगळं झेललेलं आहेस, ते सहन केलेलं आहेस. कुठेतरी आज मला त्या इतिहासाकडे जायचंय थोडंसं काय ते. खूप चांगला प्रश्न आहे तुझा. पण येस, तू म्हणशील की त्या काळात पण अजून सुद्धा देखील पुरुष कलाकार जेव्हा एखादा लावणी परफॉर्मन्स सादर करतो तरी तसंच बघितलं जात आहे. आपण शिकलेल्या अशिक्षित समाजातच वावरतोय मला वाटतंय. कारण की त्या काळात तर मला ऑफकोर्स म्हणजे लिटरली नाच्या म्हणून माझं हे पेट नेम होतं. लोक मला नाच्याच बोलायचे, कारण की मी लावणी करायचो किंवा क्लासिकल परफॉर्मन्स करायचो, तो कुठेतरी ते नेहमी पेन असायचं की कलाकार म्हणून माझा जो जन्म झालाय तो चांगला आहे का, म्हणजे हे चुकीचं आहे झालेलं. आणि कुठेतरी तेव्हा ना खूप वरदान की शाप श्राप आहे असं वाटायचं मला. आणि खूप वेळा मला तो श्रापच वाटायचा, कारण की मला त्यामुळे मित्रमंडळी खूप कमी होती. कारण की मुलं माझ्याशी बोलायचे नाही, कारण की अरे हा काय मुलींसारखा नाचतो, काय बोलायचं असं खूप ते. पण कुठेतरी जेव्हा मी नाचायचो ना, तेव्हा मला ब्रह्मानंद व्हायचा. आणि लावणीचा तोडा वाजला किंवा ते घुंगरूंचा आवाज आला की मला काहीतरी व्हायचं. सो ते कुठेतरी मला जाणवायला लागलं की फायनली लावणी किंवा ही कला अशी आहे जी तुम्हाला आनंद देते. आणि मग म्हणजे आज जी लोक पाया पडतात ती तेव्हा मला त्यांनी चपलेनी पण मारलं होतं किंवा त्यांनी माझ्यावर दगड फेकले होते. पण आत्ता कुठेतरी मला ते बरं वाटतंय की मी काहीतरी स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले, आणि माझ्यामुळे काही अशी अनेक पुरुष मंडळी आहेत जी आता समोर येतात आणि परफॉर्म करतात आहे. तर कुठेतरी मला असं वाटतं की मला कोणी इन्स्पायर केलं नव्हतं, पण मी कोणाला तरी इन्स्पायर करू शकलो. आणि पण अजून हा लढा संपणारा नाहीये मला वाटतं, कारण की आपण जसं मी म्हटलं की अजूनही लोकांना ते नॉलेज देणं गरजेचं आहे की कला
ही स्त्री किंवा पुरुषामध्ये तुम्ही डिफाईन नका करू, ती कला कला आहे असं मला वाटतं. ती सर्वांसाठी आहे. सर्वांसाठी आहे. आणि जसं घुंगरू बांधले की काय होत, काय व्हायचं? घुंगरू बांधले की माझ्या अंगात अशी एक ना ते म्हणतात ना एक बिजली संचारते ना, म्हणजे असं एक तडतड तडतड काहीतरी असं बॉडीमध्ये म्हणजे घुंगरून जेव्हा मी बांधायला लागतो तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं की मी परमेश्वराकडे पोचलोय. कारण की मला असं वाटतं नृत्य जे आहे ते परमेश्वराच्या सगळ्यात जास्त जवळ आहे. म्हणजे गणराज रंगे नाचतो हे गाणं म्हणू नको किंवा सगळी ही जी नटराज आहे. नटराज आहे म्हणजे ताशीर तांडव आहे. घुंगरूंचा आवाज मला ते म्हणतात ना देवळातली जी घंटा असते ते गॉंग वाजतो ना, टांग आणि तुम्हाला ते एका वेगळ्या झोन मध्ये जातं तसे माझं संचारतं. तसं संचारतं मला घुंगरू घातल्यावरती मला संचारतं. मी जर विचारलं की कोणत्या वयात तू पहिल्यांदा घुंगरू घातले होते, आठवतंय काही हो हो मला मी अ, 5वीत होतो तेव्हा मी घातलेले कारण की माझ्या क्लासमध्ये एक मुलगी भरतनाट्यम शिकायची. बर. तो तिच्या बॅगमध्ये ते वाजायचे सारखे. तर मी असंच एकदा ते काढलं तिला न सांगता आणि मी त्याच्या पायात बांधले होते माझ्या आणि मी ते असे असं वाजून बघितले क्लासरूममध्ये वा. आणि मी खूप मार खाल्ला होता तेव्हा टीचरचा. पण मला वाटतं की येस ते घुंगरूंच्या आवाजामुळे ते लाल पट्टीचे असायचे ना भरतनाट्यमचे Yes. ते बांधायचे. तो मला वाटतं 6th मध्ये असताना मी ते घातले होते आणि मग त्याच्यानंतर अॅन्युअल फंक्शनला मी क्लासिकल परफॉर्मन्स मध्ये खूप जास्त जायचो की मला हा परफॉर्म करायचा आहे. म्हणजे मला फोक डान्स मध्ये टाकायचे हा. कोळी डान्स किंवा याच्यात म्हणजे फोक डान्सचं प्रेम होतच होतच पण मला ते क्लासिकलचा तो कॉस्ट्युमचा रंग आणि ती हा. भरजरी ते एकदम ते जरीवाले जे या, आयटम या. ते मला खूप आवडायचं. हो, हो. पण घुंगरू घातल्यावरती एक आहे की माझ्या अंगात संचारतं ते. वा. मला असं वाटतं की तुझं स्वतःचंही त्या लावणी आणि कथकशी इतकं प्रेमाचं जवळचं हो. नातं आहे आणि म्हणूनच ती अदाकारी म्हणेन मी ती समोर येत राहते. आज जेव्हा आपण सुंदरी या शो बद्दल बोलतोय, तुझ्यासाठी सुंदर म्हणजे काय? माझ्यासाठी सुंदर म्हणजे तुमचं मन. तुमचं मन जर सुंदर असेल तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. ते तुमच्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात दिसतं. कारण की बघ, बघ नेम आज आहे, उद्या नाहीये. फेम आज आहे, उद्या नाहीये. पैसा आज आहे, उद्या नाहीये. पण माणूस म्हणून तुझं जर हृदय चांगलं आहे, आहा. तर म्हणजे कालांतर का होईना मेल्यानंतर सुद्धा लोकं तुला आठवण ठेवतील, की अरे चांगल्या मनाचे व्यक्ती होते. असं मला हो, वाटतं. हो. दिल जीत लिया यहीं पे आप. तो मला वाटतं दिल जीतने आना चाहिए क्योंकि चेहरा तो सब जीत लेते हैं, पैसे से भी जीत लेते हैं, बट क्या आप दिल से जीत सकते हो? मला वाटतं एकदा हृदयाला स्पर्श झाला हृदयाशी, तर तो म्हणजे आज बघ ना तू इथे आली आहेस मला वाटतं बिकॉज तुम्ही माझा प्रवास बघितलाय जो आयुष्याचा आहे आणि तो तुम्ही इतका जवळून बघितलाय सगळ्यांनी, की एक सामान्य घरातील मुलगा आज ह्या इथपर्यंत येऊन पोहोचतोय. कारण कुठेतरी मनापासून केलेली गोष्ट होती, जी मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि ती अजूनही मी करत करत राहीन. मला वाटतं. नक्कीच मला असं वाटतं की मनाचा मनाशी लागला असे ठावं असंच काहीसं झालेलं आहे आणि हा सोहळा सुंदरच आहे. Yes. प्रश्नच नाही. आज जेव्हा त्या प्रवासाची आता आपण शिरलोय. Yes. आपण तुझ्या प्रवासात आता मी शिरलेली आहे आणि मला खूप उत्सुकता आहे. खरं तर एक वेगळा शो आपण करू त्याबद्दल. पण काही गोष्टी आज नक्कीच मी हातात चिदोरीत घेऊन जाणार आहे. तसं तुझ्या आयुष्यातला एखादा सुंदर क्षण जो आज शेअर करावासा वाटेल. लाईव्ह परफॉर्मन्सचा असेल किंवा माझ्या वेगळा आयुष्यात नाही ना कुठलाही. तो खूप एक उत्तम क्षण आहे जो खूप वर्षांपूर्वी मी बोललो होतो परत मी बोललो नाही. माझ्या वडिलांना माझा डान्स आवडायचा नाही कारण पाटील घराण्यातलं असताना क्लासिकल आणि लावणी करणं जरा कठीण होतं. त्यांनी सो घराबाहेरही काढलं होतं ते हो सगळं. सगळं सगळं पण एका रियालिटी शो मध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांना विचारण्यात आलं होतं की कसा वाटला तुमच्या मुलाचा परफॉर्मन्स आणि ते खूप रडले होते. आणि कुठेतरी मी 19 वर्ष वाट बघितली होती, की पप्पांनी हे बोलावं, की माझा मुलगा खूप छान नाचतो आणि अजूनही जेव्हा मी ते आठवतो माझ्या डोळ्यात पाणी भरून येतं कारण की तो त्या क्षणासाठी मी खूप आयुष्यभर वाट बघितली होती आणि त्याच्यानंतर मग आता ही इज व्हेरी कूल, ही लव्हज मी. ते माझा मुका घेतल्याशिवाय मला सोडत नाही आणि ते सगळ्यांना सांगत असतात, की हा तो करतोय, हे करतोय, असं करतोय आणि मला वाटतं तो क्षण म्हणतात ना वडिलांचा जो क्षण असतो, आई तर असतेच, पण वडिलांकडून ती थाप मिळणं आणि तो प्रेम मिळणं खूप खूप महत्वाचं असतं मला वाटतं. मला असं वाटतं की तो क्षण तू कमावलास. कमवला, yes. कमावायला वेळ लागला मला. वेळ येस. लागला. वाह! पण क्या बात है यार! हे आज आज हे सत्र सुरूच राहावं असं आहे काहीसं. ये सिलसिला आज कुछ और है. पण जसं आपण पुन्हा बॅक टू अगेन द शो. ऋतुजा आणि सुकन्या या दोघींचीच निवड का काय आहे? तसं काही नाही. मला वाटतं जेव्हा मी रियालिटी शो पासून जे मी काम करतोय तेव्हापासून सुकन्या तर माझ्याबरोबरच होती एकापेक्षा एक पासून म्हणजे 2007 मला वाटतं.
तेव्हा पण आम्ही जेव्हा रियालिटी शो करत होतो किंवा आम्ही डान्स शो करायचो तेव्हा आम्ही खूप जुगलबंदी करायचो आणि तेव्हापासून मला लावणी हा प्रकार आवडायचा आणि ती कथ्थक करायची. हम्म. ऋतुजा माझ्या आयुष्यात आली ॲज अ स्टुडंट म्हणून आणि ती रियालिटी शो मध्ये पण आली आणि तिला मी लावणी तिच्यात म्हणजे माझी पूर्ण लावणी तिच्यात उतरवली मी. बीन भरतनाट्यम डान्सर ती आज लावणी उत्तम करते आणि माझा पहिल्यापासून हा हट्ट होता की जर मी असं काहीतरी करेल तर आय वॉन्ट ऑन द शो मला परफॉर्मन्सच पाहिजे. म्हणजे माझे जे परफॉर्मन्स असतील ते डान्सर्सच असले पाहिजे. तेव्हा लोकांना कळेल की ओ ऍक्च्युअल डान्स हा असतो. कारण आजकाल डान्सच्या नावाखाली पण खूप इकडे तिकडे केलं जातं किंवा पारंपरिकता दाखवली जात नाही किंवा डिटेलिंग हरवत डिटेलिंग जातं. नाहीये, डिटेलिंग हरवत चाललंय आणि ते मग मी नंतर खरं मग आपणच वाटतंय. बोलतो की अरे शास्त्रीय संपत चाललंय, लोककला संपत चालली आहे. पण कुठेतरी ते डिटेल आत्ताच्या जनरेशनला माहित आहे का? ते माहित होण्यासाठी मला वाटतं ह्या 2 मुलींची निवड कारण त्यांचा एक वेगळा अभ्यास आहे शास्त्रीय नृत्याला घेऊन आणि फोक नृत्याचा माझा जो काही अभ्यास आहे त्यांना मी जो देण्याचा प्रयत्न करतोय तो मी देतोय. पण ह्या दोघी माझ्या पहिल्यापासून लिस्टवरती होत्या आणि आमची अजून एक कलाकार आहे निधी प्रभू म्हणून पण ती काही कारणास्तव या शोमध्ये नाहीये पण ती पण एक उत्तम कथक नृत्यांगना आहे आणि कुठेतरी कथक आणि लावणीचं हे जे कॉम्बिनेशन आहे हे जेव्हा मी विचार केला तेव्हा ह्या 2 व्यक्तींशिवाय मला कोणी सुचलं नाही. पण खरं तर कधी कधी क्लासिकल डान्सरचं काही फार असं म्हणणं असतं की नाही नाही आम्ही हो, हो, फोक हो, नाही हो. करत किंवा असंही असतं आणि मी माझ्या अशा काही मैत्रिणी पाहिलेल्या हो, आहेत हो. तर त्यांना काय सांगायचं किंवा काय तुझं काय मत आहे माझं त्याच्यावर? मत म्हणजे तेच आहे प्रत्येक शिकवण जी असते ती एका वेगळ्या विशिष्ट साच्यात घडवलेली असते आणि शास्त्रीय स्पेशली शास्त्रीयची अशी शिकवण आहे जसं भरतनाट्यममध्ये ऋतुजा माझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा आली तेव्हा तिला कंबर हलवता येत नव्हती. कारण की भरतनाट्यमचा हा नियम आहे की तुमची कंबर हलली नाही पाहिजे. हो तो आयतच पाहिजे तो आयतच पाहिजे आयतच असा आणि पाहिजे. तो कंबर अशी आणि तुम्ही Yes. फक्त डोळ्यांनी तर लावणी करताना तिला इतका त्रास झाला होता कारण लावणी इज ऑल अबाउट बेंडिंग किंवा फोक डान्स इज ऑल अबाउट बेंडिंग. तर कुठेतरी मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक शास्त्रीय नृत्य कलाकाराला म्हणजे माझ्या मनात खूप मोठं स्थान आहे आणि कारण की असणार पण ते कायम कारण की ते आपले एबीसीडी डान्सचं ते घेऊन तुम्ही जर प्रत्येक स्टाईल म्हणजे अडॉप्ट करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं ते अजून पोहोचू शकतो आणि म्हणून मला हा कार्यक्रम करायचा होता की शास्त्रीय आणि लोककलाचं संगम काय होईल म्हणजे कॉम्पिटिशन नाही पण त्या दोघींचं कॉम्प्लिमेंटिंग कसं असेल कॉम्प्लिमेंटिंग वा हे लोकांना बघता आलं पाहिजे की जर कथक असा हात करते तर लावणी असा हात कसा करते. सो ते हस्तक पण सेम आहे फक्त ते करण्याची पद्धत वेगळी मला असं वाटतं. मला असं वाटतं की त्यामुळे क्लासिकल डान्सर्सनी तर बघायलाच पाहिजे हा शो म्हणजे खूप लोकांचे मला मेसेज येतात की कुठे होणार आहे परत अजून जसं पहिला प्रयोग तर लागलाच आहे आणि तो हाऊसफुल झालेला आहे पण अजून याचे बरेच आम्ही उत्तम कार्यक्रम करूच आणि जिथेही असेल तुम्ही नक्की या कारण की ज्या लोकांना वाटतं की शास्त्रीय आणि लोककला संपत चालली त्यांनी हा कार्यक्रम खरंच बघावा कारण की कुठेतरी तेच मांडण्याचा प्रयत्न आहे की कुठलीही कला ही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही आहे. जर आपली शास्त्रीय आणि लोककला एकत्र आली तर आपल्या लोककलेचा किंवा आपल्या कलाकृतीचा किती मोठा मान होऊ शकतो हे अख्ख्या जगाला दिसेल मला वाटतं. वा मला असं वाटतं की हातात हात घालून त्या कलांचा एक सोहळा आपण येस पाहूया. म्हणजे ती गाठ बांधली आहे मी ह्या शो मध्ये आणि ती गाठ म्हणजे ती कशी बांधली आहे ते संबंध कसं बांधलंय ते तुम्ही बघायला या मला वाटतं. आणि मग आमची काही फिल्मी गाणी पण असणार आहेत का माझा एक प्रेक्षक म्हणून समाज हो अगदीच कारण की जसं मी म्हटलं मला अपडेटेड व्हर्जन राहायला आवडतं. मी ऑथेंटिसिटी बरोबर नेहमी हा प्रयत्न करतो की आत्ताच्या जनरेशनला पण ते पोचलं पाहिजे तर कुठेतरी त्यांच्यासाठी नाविन्यपणा असलं पाहिजे जसं बाई ग गाणं आहे ते असायलाच पाहिजे कारण अरे ते आपलं गाणं आहे. सो म्हणजे अशी काही गाणी जी आणि अशी पण गाणी आहेत जी आयुष्यभरात अजून कोणी सादर नाही केली लावणीमध्ये तशी गाणी सुद्धा आम्ही सरप्राईज असणार आहेत. सो येस मला वाटतं इट इज ऑल फुल ऑफ सरप्राइजेस सो जस्ट कम अँड टेक ऑल द सरप्राइजेस. ऑफकोर्स आणि जेव्हा आपण म्हणजे जेव्हा सिनेमांमध्ये आपण जेव्हा कुठलाही डान्स बद्दल जेव्हा अगदी भरभरून बोलतो तेव्हा माधुरी आणि रेखा या दोघींचं नाव आल्याशिवाय राहत नाही. मला असं वाटतं की आज मला जाता जाता टेकअवे हा घ्यायचा आहे की तुझ्याकडनं एखादं माधुरीचं गाणं त्यातली एखादी स्टेप किंवा एखादी एक्सप्रेशन माधुरी आणि रेखाचं रेखाजींचं तर ऑफकोर्स रेखाजींचं माझं सगळ्यात आवडतं म्हणजे उमराव जान मधलं जेव्हा त्या दिलचीज त्यांनी ते प्रेझेंट केलंय म्हणजे इट इज सो सिम्पल. तेच मला सांगायचं आहे की तुम्ही छोटं करा पण ते इतकं इफेक्टिव्ह करा ना की लोकांच्या लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे ते इस अंजुमन में आपको इस अंजुमन में आपको आना है बार बार दीवार उधर को गौर से म्हणजे तेच आहे ना की इस अंजुमन में जब आओगे तो ये दीवार को पहचान के रखो क्योंकि आपको वापस यही आना है. तो ते त्यांचं एक्सप्रेशन ना आणि माधुरीजींचं तर म्हणजे काहे छेडे माझं इकडे म्हणजे तसं 1, 2, 3 माझं फेवरेट आहे पहिल्यापासून डान्सिंग नंबर पण काही छेड मध्ये त्यांनी ते खूप छान केलंय
नंद को लाल ऐसो थी, तेव्हा असं एक दगड उचलतात. नंद को लाल ऐसो थीट, बरबस मोरी लाजली, लाजली ला. ते म्हणजे हो. ह्या दोन बायकांनी जे एक्सप्रेशनला ना, म्हणजे खरंच. कोणी तोड नाही या दोघींना. म्हणजे आणि माझी ती एकमेव इच्छा अजून आहे, म्हणजे मी आता मला वाटतं मी नेहमी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये बोलतो आणि ती होते पूर्ण. हो, तर आज माझं कलांगणमध्ये काय काय कलांगणमध्ये आज काय मॅनिफेस्ट आज मी करायचंय? मॅनिफेस्ट करणार आहे की माधुरीजींवर तर मी केलंय आणि त्यांच्या समोर पण मी नाचलोय. रेखाजींबरोबर मला लवकरात लवकर काम करायचं आणि ते मी करणार. तुम्ही लवकर बघणार ते. सो येस, वेट फॉर इट. वॉव! चला, नवशक्तीच्या इंटरव्ह्यूमध्ये आज काहीतरी येस. छान मॅनिफेस्ट केलंय. नक्की हे याच वर्षी हेही स्वप्न होणार, पूर्ण व्हावं याची होणार. मी प्रार्थना करते. आणि जाता-जाता हेच विचारीन की 2025 मध्ये तुला काय करायचंय? खूप काही-काही असणार आहे, आय एम शुअर अबाउट इट. पण काय करायची इच्छा आहे? 2025 हे माझ्यासाठी मला असं इयर करायचं ज्याच्यामध्ये माझ्या नावाने असलेली अशी बरीच गाणी यावीत, की एंड ऑफ द इयर जेव्हा मी बसेल YouTube वरती, की आशिष पाटीलने कोरिओग्राफी गाणी किती आहेत. वाह! निदान 50 पेक्षा वर ती गाणी असली पाहिजे. हो. मग मराठी म्हणू नको, हिंदी म्हणू नको, साऊथ म्हणू नको, सगळी मला करायची. कारण की आता मला गाण्यांवरती पण ते बघायचंय, कारण कॅमेरा मला खूप चांगला समजला आहे. काही लोकांमुळे, संजय सरांमुळे तर मला खूपच उत्तम समजलाय. आणि ह्या वर्षी तर खूप उत्तम सरप्राईज असणार आहे ॲज अ कोरिओग्राफर म्हणून सुद्धा. वू! आणि असे बरेच आर्टिस्ट ज्यांनी आयुष्यात जे नाही केलंय ते त्यांच्याकडून मी ते करून घेतलंय. असे सरप्राईजेस सुद्धा मी सांगणार नाही, पण तुम्ही त्याची वाट बघा. अनेक लोकांना नाचवलंय म्हणजे Yes! चला, चला, आय एम इन द लाईन. नाही, पण नाही. खरंच मला असं वाटतं की हे वर्ष सुद्धा तितकंच सुंदर आणि अप्रतिम असावं. सुंदरीने सुरुवात होतच येस, आहे. थँक्यू. त्यामुळे कीप रॉकिंग आणि Thank you. खूप भरभरून शुभेच्छा नेहमी. थँक्यू सो मच आणि खूप खूप आभार तुम्ही इथे आल्याबद्दल आणि तुमचं प्रेम दिल्याबद्दल. असंच प्रेम असू दे आणि थँक्यू सो मच. थँक्यू.